डॉक्टर रविंद्र अब्बादास जी मुळे एवं महामहोपाध्याय श्रीमान गद्दे साहब से प्रार्थना करता हूँ कि वे व्यासपीठ पर आकर यहाँ पर विराजमान। आज हमारे सद्भाग्य से, हमारे सौभाग्य से परम श्रद्धेय परम पूजनीय श्रीमान पुरुषोत्तम आश्रम स्वामी महाराज जी हमारे बीच पधारे हैं। मैं श्री संदीप गुरु जी से प्रार्थना करता हूँ कि वे उनका हार पहनाकर सत्कार करें, सम्मान करें, पूजन करें। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। धन्यवाद गुरु जी। उसी प्रकार मैं यहाँ पर निमंत्रित करता हूँ श्री हमारे कार्य संस्था के अध्यक्ष श्री अनिल जी अत्रे साहब को भी, और मैं श्री नितिन जी बेटगरीकर साहब को भी यहाँ पर निमंत्रित करता हूँ। हमारे इस मंच पर पधारे हुए माननीय विधायक श्री राकेश जी शुक्ला जी का स्वागत श्री नितिन जी बेटगरीकर एवं श्री संदीप गुरु जी करेंगे। स्वागत व सत्कार यहाँ पर करेंगे। हमें तो आपका करने से हमको कभी मैं श्री मंगेश सोमन जी से प्रार्थना करता हूँ, श्री सुरेश टाकरकर जी का भी स्वागत करें। और आप जितने हमारे सहयोग देंगे ये विश्वास बता देना कि हमको ये करना है, जो करना सब। श्री मंगेश सोमन जी से प्रार्थना करता हूँ कि नाम आ गया वो आ रहे हैं हमारे दूसरे कार्यकर्ता ये पार्षद है हमारे स्वामी जी महाराज जी। सुरेश जी डॉक्टर साहब हमारे इस पार्षद है। सुरेश भाई मैं श्री राकेश शुक्ला जी से प्रार्थना करता हूँ, विधायक जी से, कि वे आए और अब कुछ शब्द यहाँ पर हमारे लिए कहें। माननीय श्री राकेश जी। गो ब्राह्मण हिताय जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। सब विद्वान विप्रे प्रसादा धर्मी धरो, सब विप्र लोगों को प्रणाम करता हूँ और आप लोगों का दर्शन करके आज मैं धन्य हो गया। आप सबको प्रणाम और इस आयोजन को कराने वाले सभी को प्रणाम करता हूँ। बहुत बहुत बधाई। माननीय श्री पार्षद श्री सुरेश जी ठाकर सबसे प्रार्थना करता हूँ, वे दो शब्द कहें।
आज इथे दलित गुरु पुण्यस्मृतीमध्ये ज्या विद्वानांचा सत्कार केला चालला आहे या सत्कारामध्ये जे विद्वान आलेले त्यांना आणि गुरु महाराजांना मी माझ्या वॉर्डच्या सर्व जनतेकडनं सादर प्रणाम करतो. त्यांच्या चरणांमध्ये आपलं मस्तक ठेवतो आणि त्यांना हेच मी विनंती करतो की तुम्ही या देशाला या प्रदेशाला असा आशीर्वाद द्या की नेहमी इथे खुशहाली आणि भरभराटी बनली राहील. जय भारत. धन्यवाद सुरेश भैया. शुक्ला जी को और काकड़कर साहब को भी धन्यवाद देता हूँ और शुभकामनाएं भी देता हूँ आपके आगे के कार्य के लिए. वेदों से आशीर्वाद मिल ही गया आपको, तो हम जानते हैं कि आपका भविष्य बड़ा सुनहरा है और मैं आशा करता हूँ. कहना चाहते हैं सर? धन्यवाद. यानंतर वैदिक आश्रम में मेरा एक आग्रह है सभी से कि यहाँ पे वेदों का पठन पाठन हो. छोटे छोटे बच्चे जो हैं उनको अपन पठन पाठन कराएं, आचार्य लोगों को रखें और यहाँ वैदिक आश्रम जो नाम है उसको सार्थक करें. उसकी सारी व्यवस्था मैं करूँगा. आप लोग वेदों का पठन पाठन करें, छोटे छोटे बच्चों को वेद का पारायण कराएं तो निश्चित रूप से हमारा जो वैदिक आश्रम है यहीं पे वेदों के बच्चे तैयार होंगे और वो विद्वज्जन बनेंगे. पूरे देश में नाम होगा. माननीय ने जैसे बोला, पिछले 2 वर्ष से हम उसके लिए प्रयत्नरत है और अपना वैदिक आश्रम की जो एक और संस्था अपने पास जगह है गणपति मंदिर की, वहाँ हमारे गुरुजियों से चर्चा चल रही है कि वहाँ पे वाकई वेदशाला जो है सब बच्चों को पाठशाला एक शुरू की जाए और हमारा बहुत मन है उसके लिए और आप सरीके का सहयोग रहेगा तो हम निश्चित ही इसको अपन पूरा चालू करेंगे और आपके हस्ते ही उसका कर कमलों द्वारा उसका उद्घाटन करेंगे. ये मैं सभी के सामने विश्वास दिलाता हूँ और इस हिंदू सनातन संस्कृति के लिए ऐसे विधायक मिलना भी बहुत परम भाग्य का काम है. जिसने अभी नवनिर्वाचित होके अभी शपथ भी नहीं ली है, अभी की शपथ विधि बाकी है, पर उसके पहले ही उनकी हिंदू सनातन वैदिक धर्म के लिए इतनी आस्था देख के हम सब अभिभूत हो गए हैं और आपसे जरूर इस बात के लिए आगे चर्चा करके और जो अच्छे से अच्छा हो सकेगा वो जरूर करेंगे. बहुत बहुत धन्यवाद. सभी ब्रह्मबंधुओं से मैं विनंती करता हूँ कि यह अभी नवनिर्वाचित विधायक अभी अपने यहाँ हुए हैं. पूरे मध्य प्रदेश में 9 की 9 सीटें जो भारतीय जनता पार्टी ने जो परचम लहराया है उस 9 सीटों में से 1 सीट इनकी है जो अति उत्तम और अतिशय कठिन सीट थी. इन्होंने जो है अनेक मतों से यहाँ विजयी हो गए और इस वैदिक आश्रम में सर्वप्रथम यहाँ पदार्पण किया है. इस अपेक्षा की इनका भविष्य और वैदिक आश्रम के लिए जो भी इनकी चाह है वो हमारी पूर्ति हो, इसके लिए सभी ब्रह्मबंधुओं से एक सामूहिक रूप से इन्हें आशीर्वाद दें जिससे अपना को और वैदिक धर्म में आगे चलने के लिए बल मिलेगा. देखो अक्षर ला रहे तब तक आप शतन जी शरण किया जो भी यशस्विता का आशीर्वाद विधायक जी आपको दिया है
और हम जानते हैं कि आपका ये आशीर्वाद फलीभूत होगा। जैसा कि अभी गुरु जी ने कहा कि उन्होंने शपथ नहीं ली है, लेकिन उन्हें कई शपथ लेनी है, बहुत सारी शपथें लेनी है और आगे और बहुत काम करना है। हम सभी ईश्वर से प्रार्थना करते हैं कि ऐसे विधायक हमारे इस क्षेत्र को प्राप्त हुए। मैं बहुत बहुत ईश्वर पर धन्यवाद, आप सबके प्रति धन्यवाद व्यक्त करता हूँ। धन्यवाद। आपण या कार्यक्रमाला पुढे नेऊया। आपला जो सत्कार समारंभ आहे त्या सत्कार समारंभाला आपण या ठिकाणी पुढे नेऊया। आजच्या या समारंभासाठी आम्हाला जे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत ते आहेत श्रीयुत रवींद्र अंबादास बुळे, डॉक्टर रवींद्र अंबादास बुळे, MA MPhil PhD आपण आहात। संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी आपण कार्यरत आहात। विभाग प्रमुख तत्वज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ। त्याच्यानंतर आपण प्राध्यापक संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संचालक संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उपाध्यक्ष महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन, त्याचप्रमाणे अध्यक्ष आदर्श शोध संस्थान वैदिक संशोधन मंडळ पुणे, महाराष्ट्र प्रांत प्रमुख अनौपचारिक संस्कृत शिक्षण राष्ट्रीय संस्कृत संस्थान दिल्ली। त्याचप्रमाणे आपल्याला आपले प्रकार वेद दर्शन, श्रौत प्रायश्चित्त कोश, संस्कृत व्याकरणशास्त्र प्रवेश, अर्थसंग्रहसार, महर्षी यास्कर प्रणीत निरुक्तम, वैदिक स्वरचिन्हे, माध्यमदिन संहिता, स्वरोच्चार वैशिष्ट्य, शुक्ल यजुर्वेद दर्शन, स्तोत्रांजली आणि डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग ऑफ मॅन्युस्क्रिप्ट ॲट CASS 2015 इत्यादी ग्रंथांचे लिखाण व प्रकाशन आपण या ठिकाणी केलेले आहे। आपण वेदांचा परिचय करून देणाऱ्या अनेक DVD त्या ठिकाणी केलेले आहेत। यजुर्वेद, स्वरोच्चार वैशिष्ट्ये, शुक्ल यजुर्वेद दर्शन, सामवेद दर्शन, अथर्ववेद दर्शन, ब्राह्मण ग्रंथ दर्शन, पुण्यातील भारतीय विद्येचे अभ्यासक व या संबंधात कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती देणाऱ्या व्यक्ती, पुण्यपुरुष दर्शन या शीर्षकाखाली आपण एक मोठी DVD आपण निर्मिती केलेली आहे। अनेक चर्चासत्रांमध्ये आपण विशेष व्याख्याने आणि बीज भाषणे आपण या दिलेल्या आहेत। आपले शोध प्रकल्प आहेत वेदचिंतनम लघु शोध प्रकल्प आहे आपला UGC मध्ये। शुक्ल यजुर्वेद स्वर विकृत विचार शोध प्रकल्प आपला UGC मध्ये झालेला आहे। कार्यरत शोध प्रकल्प आहेत आपस्तंभ, श्रौत, सूत्रोक्त, दर्शपूर्ण मासो। त्याचप्रमाणे वैदिक स्वर विचार या शोध प्रकल्पात आपण कार्य केलेलं आहे। राष्ट्रीय समित्या, अनेक राष्ट्रीय समित्यांवर आपली नियुक्ती झालेली आहे। प्राच्य विद्या, गीत, जीवन जगण्याची कला, उपनिषद, वैश्विक कल्याणाचे प्रसारण, ऋग्वेद दर्शन, यजुर्वेद दर्शन, सामवेद दर्शन, अथर्ववेद दर्शन, संस्कृत पोएटिक्स, आस्पेक्ट ऑफ ब्रह्मा लिटरेचर, वैदिक स्टडीज, त्यानंतर अशा अनेक ग्रंथ या ठिकाणी आपण संपादन केलेलं आहे। 50 पेक्षा अधिक शोध निबंधांचं आपण प्रकाशन केलेलं आहे। अनेक चर्चासत्रांमध्येही आपण मोठा सहभाग घेतलेला आहे। पुरस्कारामध्ये आपल्याला महर्षी श्रीदान सातवळेकर पुरस्कार पुणे आपल्याला प्राप्त झालेला आहे। ल.वी. आगाशे आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे। पंडित नाटकर शास्त्री संस्कृत सन्मान पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे। त्याच्यानंतर पंडित न.ना. भिळे आदर्श संस्कृत शिक्षक पुरस्कार सोनपुर संस्था आपल्याला पुणे यांच्या मार्फत मिळालेला आहे। असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत। मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अत्रे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी माननीय डॉक्टर रवींद्र अंबादासजी मुळे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करावा। जोरदार टाळ्यांनी आपण डॉक्टर साहेबांचं अभिवादन करूया।
आणि अध्यक्ष स्थान स्वीकारण्याची त्यांना आपण सर्वजण विनंती करूया. धन्यवाद. आपण विद्वत सत्कार या ठिकाणी करणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम मी ज्यांना पाचारण करणार आहे ते आहे वेदमूर्ती प्रथमेश रत्नाकर जोशी गुरुजी. आपला जन्म 1/6/1985 आळंदी येथे झाला. शालेय शिक्षण आपलं MA ऋग्वेद प्रातिशाख्य व जटागण विकृती पाठ आपण वेदाध्ययन केलेलं आहे. श्री नरसिंह सरस्वती पाठशाळा आळंदी येथे वेदमूर्ती वसंत चिंतामण फडके गुरुजी यांच्याकडे आपण 12 वर्षे दशग्रंथाचं क्रमांत अध्ययन संपूर्ण अध्ययन केलेलं आहे. गोवा येथे वेदमूर्ती योगेश्वर बोरकर गुरुजी यांच्याकडे जटागण इत्यादी अष्टविकृतींचं आपण अध्ययन केलं आहे. वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे, सहस्रतोद्य समाधी मंदिर पुणे, कांची कामकोटी पीठम कांची, अवधूत दत्तपीठम मैसूर येथील ऋग्वेदाच्या सर्व परीक्षा आपण उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झालेला आहे. सहस्रतोद्य समाधी मंदिर पुणे येथील 2 सामूहिक घनपारायणात आपला सहभाग झालेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा स्वामी विवेकानंद पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे. मागील 15 वर्षापासून श्री नरसिंह सरस्वती पाठशाळा आळंदी येथे ऋग्वेदाचे प्रधान अध्यापक म्हणून आपण कार्यरत आहात. अध्यापन काळात 14 घनपाठी विद्यार्थी तसेच 20 क्रमपाठी विद्यार्थी व अनेक संहितापाठी विद्यार्थी परीक्षा देऊन विविध ठिकाणी कार्यरत झालेले आहेत. तसेच भारतातील विविध ठिकाणाची वैदिक संमेलने यज्ञयाग इत्यादी कार्यक्रमात आपला विशेष सहभाग असतो. असे वेदमूर्ती प्रथमेश रत्नाकर जोशी गुरुजी यांचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. मी माननीय अध्यक्ष श्री मुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी वेदमूर्ती प्रथमेश रत्नाकर जोशी गुरुजी यांचा सत्कार करावा. धन्यवाद अध्यक्ष साहेब. यानंतर दुसरे आपण ज्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत कृष्ण यजुर्वेदातील वेदमूर्ती यादवेश शर्माजी. वेदाध्ययन में निरत 100 छात्रों में से केवल क्रियाशील 10 लोगों को ही पारंगत होते हैं. उसमें कंठपाठ मस्तिष्क मर्म को जानकर बिना पुस्तक पठन करने वाले प्रतिभा संपन्न मेधावी युवा समग्र भारत में बहुत कम मिलते हैं और उनमें कर्नाटक के घनपाठी यादवेश शर्मा जी अन्यतम है. 1991 में गोकर्ण में ललिता पंचमी के दिन आपका जन्म हुआ है. धारवाड़ में 7वीं कक्षा तक अध्ययन के साथ ही अपने पिता संस्कृत संगीत विद्वान डॉक्टर गणपति भट्ट जी से अपने वेदनाथ संस्कार लिए. उसी समय धर्म संस्कृति प्रतिष्ठान द्वारा प्रकाशित चतुर्वेद परिचय, वेदपाठ विज्ञानम, राजाशीर्वाद, सुभाषित आदि ध्वनि मुद्रिका में सुनाद स्वरनाथ और परिष्कार किए हैं. तत्पश्चात अपने 12वीं उम्र में काशी के युवा घनपाठी चंद्रशेखर द्रविड़ जी के अंतेवासी होकर कृष्ण यजुर्वेद का अध्ययन आरंभ किया. बाद में कोयंबटूर में स्थित वेद गुरुकुल में राष्ट्र ख्यात वेद तपस्वी श्री जम्बूनाथ गणपाठी जी के सानिध्य में कर्मपाठ तक अध्ययन कर वेद सिद्धि स्थान चिदंबरम क्षेत्र के आनंद नटन सभेश वेद पाठशाला में जटापाठ घनपाठ और वर्णक्रम तक अध्ययन करके कांची की क्लिष्ट परीक्षा में भी उत्तीर्ण हुए. आपने कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालय से MA पदवी प्राप्त की है. कुल मिलाकर 12 वर्ष तक गुरुकुल पद्धति से वेद विद्या को आत्मसात कर संस्कृत, हिंदी, कन्नड़, तमिल, तेलुगु आदि भाषाओं में प्रवीण होकर स्वयं कंप्यूटर ज्ञान का आपने संपादन किया है. 2011 में कैलाश मानस सरोवर के परिसर में संपन्न वेदानुष्ठान में आपका वेदानुष्ठान में भाग ग्रहण करने का श्रेय आपको मिला है. आधुनिक डिजिटल और धावंत युग में एक वेद साधक होकर अंतर्जाल का संपूर्ण उपयोग कर सभी वेद साधकों को मदद कर रहे हैं. कम उम्र में किया आपका भौतिक साधना देखकर विविध संस्थाओं द्वारा वेद रत्न, मान्य वरिधि प्रशस्ति
और सम्मान आपको मिला है। ऐसे बहुगुणी आयामी व्यक्तित्व का सत्कार हम करने जा रहे हैं। डॉक्टर साहब से प्रार्थना करता हूं कि माननीय श्री वेदमूर्ति यादवेश जी शर्मा साहब का यहाँ पर सत्कार करें। सर्व वेदनारायण सभी वेदनारायण से प्रार्थना है कि जो हार पहना है वो हार आपको आप पहना के रखें। आपका दर्शन हमारे लिए बहुत आवश्यक है। धन्यवाद गुरुजी। यानंतर आपण ज्यांना पाचारण करणार आहोत ते शुक्ल यजुर्वेदातील माध्यान्हिनी शाखेचे वेदमूर्ती श्री रवींद्र पैठणे यांना पाठी। महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव वेदमूर्ती श्री रवींद्र पैठणे यांचा जन्म 11 जून 1978 रोजी सच्चित ब्राह्मण कुटुंबात, ज्या घरामध्ये वैदिक सनातन परंपरेनुसार संस्कार आचार आहे व वैदिक परंपरा आहे, भगवान विष्णूचे परंपरागत अर्चक असून वारकरी परंपरेचा घरात वारसा आहे, तो समर्थपणे चालवत घरातून वडिलांकडे प्राथमिक वेद शिक्षणाला सुरुवात करून पुढील शिक्षण वेदाध्ययन केले। वैदिक सम्राट स्वर्गीय श्री कृष्णशास्त्री भट्ट गोडसे गुरुजी यांच्याकडे शुक्ल यजुर्वेद माध्यन्हिनी शाखेचे आपण सांगोपांग वेदाध्ययन संहिता पदक्रम जटागटाने पूर्ण केले। महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्या वेद स्वाध्याय शिबिरात प्रत्येक परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी मिळवत सन 2000 रोजी ढालेगाव येथे घेण्यात आलेल्या संपूर्ण भारतातील शुक्ल यजुर्वेद माध्यन्हिनी शाखेच्या संपूर्ण परीक्षेत प्रथम श्रेणी आपण मिळवली। परीक्षक म्हणून स्वर्गीय श्री कृष्णशास्त्री गोडसे गुरुजी हे होते। तसेच वेदशास्त्र पुणे यांची परीक्षा देखील प्रथम श्रेणीत आपण उत्तीर्ण केली आहे। अखिल भारतीय शुक्ल यजुर्वेद माध्यन्हिनी शाखेच्या परीक्षा शिबिरामध्ये संपूर्ण भारतातून आलेल्या वेदाच्या संपूर्ण परीक्षेत आपण प्रथम श्रेणी उत्तीर्ण केली आहे। स्वामी अखंडानंद वेदांग संस्कृत महाविद्यालय आपण प्रत्येक परीक्षेत प्रथम श्रेणी उत्तीर्ण केली आहे। वैदिक सम्राट स्वर्गीय श्रीकृष्ण शास्त्री गोडसे गुरुजींच्या आज्ञेने श्री कैलाश मठ ट्रस्ट पंचवटी नाशिक भक्तिधाम येथील वेद पाठशाळेत प्रधानाचार्य म्हणून आपली नियुक्ती आहे। कांची कामकोटी जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री जयेंद्र सरस्वती हनुमंत स्वामी महाराज द्वारा आपला सन्मान 2013 मध्ये झालेला आहे। दक्षिणामनाय शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री भारती तीर्थ महास्वामी महाराज द्वारा सन्मान 1 लाख रुपये रोख आपल्याला प्राप्त झाला आहे। कैलासवासी सो प्रमिलाबाई मिरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक द्वारा आपल्याला सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्राप्त झाला आहे। चित पावन ब्राह्मण संघ द्वारा श्री परशुराम वेद पुरस्कार प्राप्त झाला आहे। शुक्ल यजुर्वेद माध्यन्हिनी ब्रह्मवृत्त संस्था पंढरपूर द्वारा आपला सन्मान झाला आहे। ओम चॅरिटेबल ट्रस्ट चेन्नई द्वारा आपला सन्मान झालेला आहे। पुण्यश्लोक सद्गुरु शिवपाद प्रतिष्ठान नाशिक द्वारा आपल्याला आदर्श संस्था सन्मान प्राप्त झालेला आहे। अखिल भारतीय वैदिक संमेलनात सन्मान कलकत्ता पुणे औरंगाबाद नाशिक येथे आपला झालेला आहे। गणपतीपुळे संस्थांद्वारेही आपल्याला या ठिकाणी पुरस्कार प्राप्त झालेला आहे। लंडन येथे उद्योजक श्री लक्ष्मी मित्तल द्वारा सन्मान आपला चतुर्वेद पारायण व लक्ष्मीनारायण यागाचे मुख्य आचार्यत्व 2015 मध्ये आपल्याला मिळालेला आहे। आणि महाराष्ट्र राज्य शासन द्वारा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार 2019 साली आपल्याला प्राप्त झालेला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी द्वाराही आपला सन्मान झालेला आहे। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार द्वारा आपला सन्मान, तत्कालीन अन्न व नागरिक पुरवठा महाराष्ट्र राज्यमंत्री श्री छगन भुजबळ द्वारा आपला सन्मान झालेला आहे। आणि आयुर्वेद सेवा संघ नाशिक द्वाराही आपल्याला सन्मान प्राप्त झालेला आहे। असे अनेक सन्मान प्राप्त झालेले आज या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेले माननीय श्री वेदमूर्ती रवींद्र पैठणे गुरुजी यांचा आम्ही वैदिक आश्रमच्या माध्यमातून सत्कार करत आहोत। डॉक्टर साहेबांना विनंती करतो की माननीय श्री रवींद्र पैठणे गुरुजींचा आपण या ठिकाणी सत्कार करावा।
धन्यवाद। यानंतर मी पाचारण करत आहे वेदमूर्ती सौरभ बंडपंत शास्त्री गुरुजी। आपण शुक्ल यजुर्वेद कांडवा शाखाचे आहात। समर्थ वेद विद्यालय ढालेगाव महाराष्ट्र सन 2001 ते 2004 अपन शुक्ल यजुर्वेद कांडवा संहिता का अध्ययन अपन वेदमूर्ति श्री विजय कुमार पट्ट जोशी गुरु जी इनके सानिध्य में आपका संपूर्ण हुआ है। उस समय महाराष्ट्र प्रांत में कांडवा शाखा के घनांत अध्ययन की व्यवस्था उपलब्ध न होने के कारण महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान द्वारा विशेष छात्रवृत्ति प्राप्त कर उच्च अध्ययन हेतु गुवाहाटी असम प्रांत में वेदमूर्ति श्री कृष्ण पुराणी गुरु जी के सानिध्य में 2004 से 2011 तक वैदिक गुरुकुल परंपरा अनुसार घनांत अध्ययन आपने संपूर्ण किया है एवं दक्षिणामनाय श्रृंगेरी मठ अवधूत दत्तपीठम मैसूर वेदशास्त्र उत्तेजक सभा पुणे एवं याज्ञवल्क कांडवा वेद पाठशाला काशी में वेद परीक्षाएं आपने उत्तीर्ण की है। अनेक परीक्षाओं का आपने यहाँ पर विवरण है। अनेक परीक्षाएं आपने उत्तीर्ण की है। सन 2019 में वर्तमान में महर्षि सांदीपनि वेद विद्या प्रतिष्ठान द्वारा संचालित राष्ट्रीय आदर्श विश्वविद्यालय उज्जैन में आप अध्यापक रूप में कार्यरत हैं। आपको 2004 में कवि कुलगुरु कालिदास विश्वविद्यालय रामटेक द्वारा पुरस्कार के रूप में स्वर्ण पदक प्राप्त हुआ है। सन 2016 में सद्गुरु ग्रुप पुणे द्वारा वेद सेवा कार्य के लिए वेदरत्न पुरस्कार प्राप्त हुआ है। आपको शुक्ल यजुर्वेद कण्व परिषद द्वारा कण्वश्री पुरस्कार प्राप्त हुआ है। कांची शंकराचार्य जी द्वारा वेद सेवा कार्य हेतु अरविंद स्मारक पुरस्कार आपने प्राप्त किया है। पूर्वान्नाय श्री गोवर्धन रेड्डशाला शंकराचार्य मठ पुरी में सन 2012 से 2014 तक शुक्ल यजुर्वेद कांडवा शाखा का अध्ययन का कार्य किया एवं अध्यापन का कार्य किया एवं सन 2014 से 2018 तक श्री वेद विद्यावर्धिनी गुरुकुलम नागपुर में आपने अध्यापन का कार्य किया। ऐसे श्री सौरभ बंडपंत शास्त्री जी यहाँ पर उपस्थित है। मैं उनसे प्रार्थना करता हूँ हमारे सत्कार का स्वीकार करें। डॉक्टर साहब से प्रार्थना करता हूँ कि उनका सम्मान करें। धन्यवाद। इसके उपरांत मैं यहाँ पर निमंत्रित करने जा रहा हूँ माननीय श्री वेदमूर्ति ईश्वर लाल जी शर्मा सामवेद राणायणी शाखा। आपके पिता का नाम श्री मदन लाल जी शर्मा सामवेद राणायणी शाखा। शैक्षणिक योग्यता सामवेदाचार्य। सामवेद का आपका संपूर्ण अध्ययन हुआ है। आपके गुरु जी का नाम जिनसे आपने अध्ययन किया है वो वेदमूर्ति श्रीमान परमेश्वर गणपति भट्ट उन्नावर कर्नाटक में है। वेद परीक्षा आपने अवधूत पीठ मैसूर महर्षि सांदीपनि राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान उज्जैन और विद्वत परीक्षा कर्नाटक आपने दी है। वर्तमान में आप वेदाध्ययन 2010 से आपका वेदाध्यापन का कार्य आप निरंतर कर रहे हैं और वेद पाठशाला का आपके नाम है श्री मुनिकुल ब्रह्मचर्याश्रम वेद संस्थान बरुंदनी तालुका मांडलगढ़ जिला भीलवाड़ा राजस्थान। मैं ईश्वरलाल जी से वेदमूर्ति ईश्वरलाल जी से प्रार्थना करता हूँ कि हमारे सम्मान का स्वीकार करें। डॉक्टर साहब से प्रार्थना करता हूँ कि ईश्वरलाल जी का सत्कार करें। धन्यवाद। इसके उपरांत यहाँ पर मैं निमंत्रित करने जा रहा हूँ वेदमूर्ति श्री मकर भूषण जी शर्मा जैमिनी शाखा तमिलनाडु। आपकी डेट ऑफ बर्थ है 24/5/1950। आपके गुरु जी का नाम है श्री टी राजगोपाल अयंगार। आपने रहस्य साधना एवं धारणा इसका अध्ययन और लक्षण इसका अध्ययन आपने किया है। आपकी अनेक किताबें पब्लिश हुई है। पर्वणा श्रद्धा प्रयोग तमिल में आपने किया है। जैमिनी
गणम संस्कृत में आपने किया है। तरुणांगनी होत्री कारिका इसका संस्कृत में आपने पब्लिश किया है। सभापति धरण लक्षणम, उसके बाद संध्या वंदन प्रयोग, जैमिनी और महासंकल्पम आपने किया है। गोत्रा पर्वणम आपने किया है। अमावस्या तर्पणम इसका आपने संस्कृत में किया है। और केन उपनिषद का भी आपने संस्कृत में लिखान किया है। पूर्ववरी चक्र संस्कृत में आपने उसका पब्लिश किया है। आपको अवार्ड जो प्राप्त हुए हैं वो मनी वीजा अवार्ड आपको प्राप्त हुआ है। श्री कांचीकोटि कामकोटि पीठम का भी आपको अवार्ड प्राप्त हुआ है। लाइफ टाइम कॉन्ट्रीब्यूशन द ब्रीथ ऑफ जैमिनी सम्मान 2003 का आपको चेन्नई में प्राप्त हुआ। वैदिक चूड़ामणि आपको प्राप्त हुआ है। वेद रत्नाकर आपको प्राप्त हुआ है। दत्तपीठ अस्थान वेदवान विद्वान आपको पुरस्कार प्राप्त हुआ है। श्री कांची कामकोटि पीठम का आपको महा स्वामीगल अवार्ड प्राप्त हुआ है। जैमिनी सखा भूषण भी आपको अवार्ड प्राप्त हुआ है। द्रोणाचार्य अवार्ड भी आपको प्राप्त हुआ है। अमन्या विद्यावान मणि आपको अवार्ड प्राप्त हुआ है। ऐसे अनेक अवार्ड यहाँ पर आपको प्राप्त हुए। ऐसे हम एक श्री मकर भूषण जी यहाँ पर उपस्थित है। मैं उनसे प्रार्थना करता हूँ कि हमारे सत्कार का स्वीकार करें। डॉक्टर साहब से प्रार्थना करता हूँ कि वेदमूर्ति मकर भूषण गुरु जी का सम्मान करें। धन्यवाद। इसके उपरांत मैं यहाँ पर निमंत्रित करने जा रहा हूँ वेदमूर्ति श्री के सत्यमूर्ति शर्मा। छांदोग्य कांचीपुरम पाठशाला कौतुक सामवेद सलक्षण विद्वान फ्रॉम श्री विद्यारण्य विद्यापीठ पाठशाला ने क्वालिफिकेशन प्राप्त किया है होस्पेट कर्नाटका से। वेदांगम षडगम टीटीडी पाठशाला तिरुपति से अवार्ड जो आपको प्राप्त हुआ है वो श्रोतकुल तिलकहा और श्रीरंगम टेम्पल ट्रस्ट तिरुचिरापल्ली तमिलनाडु से आपको प्राप्त हुआ है। और आपको रिसीव्ड सर्टिफिकेट फ्रॉम कांची कामकोटि एंड ट्रस्ट फ्रॉम एक्सलेंस इन संस्कृत वेदा टीचिंग एंड ट्रेनिंग। आप 35 साल से इस वेद का अध्यापक के रूप में आप काम कर रहे हैं। ऐसे माननीय श्री सत्यमूर्ति शर्मा यहाँ पर उपस्थित है। मैं उनसे निवेदन करता हूँ कि वह आए और हमारे सत्कार का स्वीकार करें। डॉक्टर साहब से प्रार्थना करता हूँ कि उनका सम्मान करें। धन्यवाद। यानंतर मी पाचारण करतोय वेदमूर्ती अथर्ववेदातील वेदमूर्ती श्री शशांक शेखर उपाध्याय पिंपला शाखा जगन्नाथपुरी ओडिशा। जगन्नाथपुरी इथे प्रधान अध्यापक म्हणून श्री कांची कामकोटी अथर्ववेद पाठशाळेमध्ये आपण प्रधान अध्यापक म्हणून काम करत आहात। पिंपला शाखेचा आपण अध्ययन करत आहात। थेट ओडिशाहून आपल्या या समारंभासाठी विशेष रूपात उपस्थित झालेले आहेत। त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी करत आहोत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करावा।
धन्यवाद. यानंतर मी या ठिकाणी पाचारण करतोय वेदमूर्ती रघुनाथ सुरेश कुलकर्णी. वेदमूर्ती रघुनाथ सुरेश कुलकर्णी जालन्याहून आपण आलेला आहात. प्रारंभिक शिक्षण आपलं सिंदखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथे झालेलं आहे. पुढील शिक्षण श्री समर्थ वेद विद्यालय धालेगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे आपलं झालेलं आहे. शिक्षण अथर्ववेद शौनक शाखा अध्ययन आपण वेदमूर्ती आदरणीय दिनकर सुधाकर जोशी गुरुजी यांच्याकडे आपण घेतलेला आहे. गुरुजींच्या कृपेने दिलेल्या परीक्षा त्याचप्रमाणे श्री समर्थ वेद विद्यालय धालेगाव संपूर्ण अथर्ववेद शौनक शाखा परीक्षा दिली. वेदशास्त्र उद्योजक सभा पुणे अथर्ववेद शौनक शाखेची आपण परीक्षा दिली. सद्गुरू वासुदेवानंद जयंती उत्सव सेवा मंडळ पुणे येथील परीक्षा आपण दिली. महर्षी शांतिमणी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान उज्जैन यांची आपण परीक्षा दिली. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथील आपण परीक्षा दिली आहे. त्याचप्रमाणे मेधा दक्षिणामूर्ती संस्कृत कॉलेज गोकर्ण कर्नाटक येथे आपण परीक्षा दिली आहे. अवधूत दत्तपीठम मैसूर कर्नाटक येथे आपण परीक्षा दिली आहे. विविध ठिकाणी आपण वेद सुहाकार व बाराणास आपल्याला अनेक जागी निमंत्रण केले आहे आणि सध्या आपलं वास्तव हे पुण्यामध्ये आहे. असे वेदमूर्ती श्री रघुनाथ सुरेशराव कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी माननीय वेदमूर्ती कुलकर्णी गुरुजींचा या ठिकाणी सत्कार करावा. हॅलो. या ठिकाणी ज्या रघुनाथ गुरुजींचा सत्कार होत आहे मी कालही सांगितलं. आज काही प्रमाणात दर्शक जे आहेत आणि सगळे सभामध्ये बसलेले लोक आहेत. आज प्रत्यक्ष म्हणजे या वेदमूर्तीचा त्याग जो आहे प्रत्यक्ष रूपाने तेव्हा फलीभूत होतो. आज यांचे गुरु खालती बसलेले आहेत. त्यांच्या शिष्याचा जो आहे आज सत्कार होत आहे. त्याच्यावर मोठी काही गोष्ट एका गुरुला शिष्याप्रती काही राहूच नाही शकत. हे कालही मी सांगितलं होतं. आज जास्ती प्रमाणात लोक आहेत म्हणून मी पुन्हा सांगतो की हे गुरु असे शिष्यरूपी बीजांना सगळ्यांना पेरून पेरून आणि मोठं वटवृक्ष करतात आणि त्याच्यात असे रसाळ फळ येतात. तेव्हा गुरुला अत्यंत अभिमानास्पद होतं की माझ्या शिष्याचा इतका मोठा सत्कार होत आहे. जोरदार टाळ्या या गुरु करतात या सगळ्या धन्यवाद गुरुजी. अतिशय योग्य आपण या ठिकाणी विचार मांडले की गुरु समोर सन्मान होणार याच्याबद्दल दुसरं भाग्य नाही. आणि गुरु समोर सत्कार झाला सन्मान झाला म्हणजे गुरुला सर्वस्व प्राप्त होतं या तीर्माना शिल्पाने. आणि म्हणूनच आजचा हा सत्कार विशेष आहे. वेदमूर्ती दिनकर गुरुजींचे आम्ही विशेष धन्यवाद व्यक्त करतो कारण त्यांच्यामुळे आम्हाला हे सर्वांचा लाभ या ठिकाणी होत आहे. तेव्हा अशीच कृपा तेव्हा सर्वांवर राहावी अशी सर्वच वेदोनारायणाच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व वेदोनारायणांच्या सत्कारानंतर आज आमच्यामध्ये विशेष करून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत महामहोपाध्याय डॉक्टर गोविंद गंधे. आज आमच्या या मध्य प्रांतात मध्य भारतामध्ये ज्यांचं नाव अग्रगणी घेतलं जातं अनेक विद्वानांच्या मध्ये घेतलं जातं असे महामहोपाध्याय डॉक्टर गोविंद गंधेजी आहेत. आपण देशस्थ ब्राह्मण भारद्वाज गोत्र आपला आहे. अश्वलायन सूत्र आणि शाकल शाखा आहे. आपण शिक्षण MA MPhil PhD आपण केलेलं आहे आणि डिलीट आपण केलेलं आहे. आपली अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. 70च्या वरती आपले शोधपत्र प्रकाशित झालेले आहेत. 25 वर्षांचा अध्यापन व प्रशासकीय आपल्याला अनुभव आहे. अखिल भारतीय विद्वत परिषद वाराणसीकडून आपल्याला महामहोपाध्याय म्हणून सन्मान आपल्याला प्राप्त झालेला आहे. साहित्य सृजन संस्कृत भूषण संस्कृत विद्वान असे अनेक पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेले आहेत. असं महनीय व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं टाळ्यांनी अभिवादन करूया आणि माननीय डॉक्टर श्री मळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी महामहोपाध्याय डॉक्टर गोविंद गंधेजींचा या ठिकाणी सत्कार करावा. महामहोपाध्याय
डॉक्टर गोविंद गंधे हे एक विद्वंत मध्ये मध्य प्रदेशमध्ये नावलौकिक गाजवणारं असे नाव आहे. हे मूळचे तसे राजीव नगरचेच राहणारे आहेत आणि या सभेमध्ये मला बरा अभिमान वाटतो. आतापर्यंत हा रुग्णा मी कोणाला केला नव्हता, कोणाला माहिती नव्हता. हे तसे आमचे ज्येष्ठ बंधू आहेत. आमचे आजोबा आणि यांची आजी दोघंही सख्खे बहीण भाऊ होते. आणखीन जेव्हा आमची हे नावाची परिचय होत होता तेव्हा दिनकर गुरुजींची माझी चर्चा यावेळी मूर्तींबद्दल झाली होती आणि हे नावाचं सिलेक्शन झाल्यानंतर 2-3 कागद आले आणि त्यामध्ये डॉक्टर गोविंद गंधे असं नाव होतं. पण आम्ही थोडासा समयाची शॉर्टेज होती त्यामुळे मी व्यस्ततात होतो, तर पत्रिका छापली गेली आणि यांचं नाव त्याच्यात राहून गेलं. त्याबद्दल मी नरगुरु वैदिक आश्रमाच्या सर्व कार्यकारिणी समितीतर्फे दिलगिरी व्यक्त करतो. आणखी क्षमा प्रार्थी आहेत. ही चूक पुढल्यांदा आम्ही आता कानाला खडा लावलाय, होऊ शकतं, पण तुमचा योग या वेदाच्या भूमीवरती होणं हे आम्हाला परम भाग्य लाभलेलं आहे. तेव्हा चूक केलेल्याला क्षमा करणाऱ्याला हे जे मोठे लोक आहेत ते फार मोठं मन ठेवतात आणि आम्हाला क्षमा करतील हा विश्वासही ठेवतो. आणखी ज्यांनी चूक केली आहे त्यांनी ती एक्सेप्टही करावी आणि सभेमध्ये बसून करावी, एकट्यामध्ये चूक एक्सेप्ट करू नये. ज्यांनी आपल्याला कानाला खडा लागतो की पुढच्यांदा ही चूक झाली नाही पाहिजे, तर त्या दृष्टीने सभेमध्ये बसून आम्ही पुढच्यांदा अशी काही चूक होऊ देणार नाही हाही विश्वास तुम्हाला दिलवतो. आणखी मी पुन्हा क्षमा प्रार्थी आहेत आपला. धन्यवाद. धन्यवाद. काही संस्थांना पण या ठिकाणी या सर्व मंडळींचा सत्कार करायचा आहे. त्याआधी मी महामहोपाध्याय डॉक्टर गोविंद गंधे गुरु सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय श्री गंधे साहेब. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. ज्ञानदंडः करेयस्य भाले भस्म विलेपनम दृष्टि कृपा विरा पूर्ण यतिवर्यम नमाम्यहम्. अत्यंत सौभाग्य का आज दिवस है मेरे संपूर्ण आयुष्य का कि चारों वेदों के शाखा स्वाध्याय में मुझे उपस्थित रहने का अवसर मिला. मैं मूलतः इंदौर का हूँ और इस वैदिकाश्रम संस्थान से बाल्यकाल से जुड़ा हुआ हूँ, इसलिए ये संस्था भी मेरी अपनी है और यहाँ के जो कार्यकर्ता हैं वे सब मेरे हैं. इस संस्थान के अध्यक्ष श्री अनिल जी अत्रे जी, हमने वर्षों तक विश्वविद्यालय में एक साथ कार्य किया है. संदीप गुरु हमारे छोटे भैया है. आज बहुत दिनों के बाद यह सुयोग आया कि हमने शाखा स्वाध्याय का श्रवण किया. हमारे वैदिक वाङ्मय की जो विशेषता है ना, उसका प्रात्यक्षिक या उसका प्रत्यक्ष प्रदर्शन आज हम सबने यहाँ पर देखा. सारा विश्व अचंभित होता है कि कहीं पर भी न लिखते हुए भी आज से 5000 वर्ष पूर्व मंत्रदृष्टा ऋषियों ने जिन मंत्रों का साक्षात्कार किया वे मंत्र आज यथावत इस देश में उपलब्ध है. और यथावत उपलब्धि इसलिए भी विशेष महत्वपूर्ण हो जाती है कि हमारे देश पर कई बार आक्रमण हुए. उन आक्रमणों में कई मंदिर, कई संस्थान, कई शहर सब नष्ट हो गए. यदि कुछ सुरक्षित रहा है तो वह है हमारा वेद सुरक्षित रहा है. और इस वेद की सुरक्षा का जो मुख्य कारण है, जो हम सबको जानना होगा, जितना वैज्ञानिक साइंटिफिक यह जो कार्य हमारे ऋषियों ने किया आज से हजारों वर्ष पूर्व,
आज के वैज्ञानिकों को भी इसको देखकर सुनकर अचंभित होना पड़ता है। और इसकी सुरक्षा के मूल में जो है वह है ये जो आज हमने विकृतियों के साथ जो वेद पाठ सुना। हमारे यहाँ कहा जाता है कि जटा माला शिखा रेखा ध्वजो दंडी रथो गणः अष्टौ विकृतया प्रोक्तः क्रम पूर्वा मनीषिभी। यह वेदों के मंत्रों को इस प्रकार से बांध के रखा है कि कोई आक्रांता अनेक वर्षों तक प्रयास करने के बाद में भी हमारे इस ज्ञान राशि को नष्ट कर नहीं सका। और आज देश में पूर्व से लेकर पश्चिम तक, उत्तर से लेकर दक्षिण तक यदि कहीं समरसता है, यदि कहीं एकात्मता का बोध होता है तो वह हमारा यह वेद ज्ञान है, वेद मंत्र है, वेद की ऋचाएं हैं। और इन मंत्रों को जानने के समझने का आग्रह हमारे प्राचीन ऋषियों ने किया है। वे कहते हैं कि ब्राह्मणेन निष्कारणेन षडंगो वेदो अध्येतव्यः। 6 अंगों सहित पहले का हमारा जो प्राचीन विद्या का जो सिलेबस था वह 4 वेद 6 शास्त्र, यह हमारा सिलेबस था। और उस सिलेबस को हमने चूंकि भुला दिया और इसलिए आज हमको पश्चिम की ओर मुंह करके देखना पड़ता है। किंतु ऐसी संस्थाएं जो नरहर गुरु वैदिकाश्रम आज इतने वर्षों से, किसी कार्य को प्रारंभ करना बहुत आसान होता है किंतु सातत्य से उस कार्य को उसी श्रद्धा के साथ, निष्ठा के साथ, प्रतिबद्धता के साथ, प्रामाणिकता के साथ निरंतर चलाना, यह मैं समझता हूं कि बहुत समाज पर इसका उपकार है। और मैं संस्था के जितने भी कार्यकर्ता है मैं उनको पदाधिकारी नहीं कहूंगा क्योंकि वो पद के अधिकारी नहीं है, वे तो वेद की सेवा कर रहे हैं। जब समाज हमारा सुखोपभोग की तरफ अग्रसर हो रहा है, ऐसी स्थिति में नरहर गुरु वैदिकाश्रम, मैंने इस भवन को पुरानी अवस्था में भी देखा हुआ है और उसको इस आधुनिकता के साथ भी जोड़कर ये प्राचीन और नवीन का जो समन्वय वर्तमान की कार्यकारिणी और कार्यकर्ता कर रहे हैं, वास्तव में ये अभिनंदनीय है। और हम सबके लिए गौरव की बात है कि 2 माह पूर्व मेरी डॉक्टर मुळे जी से बात हुई थी। उस समय मुझे कालिदास अकादमी का दायित्व मिला था। हमने ऐसी सामान्य बात की थी तो आपने कहा कि मैं इंदौर 14-15 में आने वाला हूँ, 15-16 में, तो हम उज्जैन में मिलेंगे। पर हमें भी नहीं पता था, डॉक्टर साहब को पता था कि हमारी मुलाकात यहाँ पर होने वाली है। तो मैं इसके लिए भी आप सबको धन्यवाद देता हूँ। हमारा सर का बहुत साथ रहा है। मैं तो एक संस्कृत का विद्यार्थी हूँ, सीखने की प्रक्रिया जारी है और हमारे संस्कृत के क्षेत्र में कोई भी व्यक्ति ऐसा नहीं कह सकता है कि इदम इत्थम, अब मैंने इतने वर्ष कर लिया, अब मुझे जानने के लिए कुछ भी शेष नहीं बचा है। हमारे ये संस्कृत की ज्ञान राशि इतनी अपार है कि हम आजीवन यदि अध्ययन करें और अंत में देखिए पूछे तो हमें कहना पड़ेगा कि हमें अगला जन्म लेना पड़ेगा, क्योंकि हमारे यहाँ पर वेद है, शास्त्र है, पुराण है, व्याकरण है, ज्योतिष है, न जाने कितनी विधाएं हैं। लोग तो अचंभित हो जाते हैं कि इतना बड़ा सिलेबस हमारे यहाँ कैसे पढ़ाया जाता था, कैसे पढ़ते थे। हम तो कहते हैं कि आपको आश्चर्यचकित होने की आवश्यकता नहीं है। आज भी हमारे देश में वही परंपरा जीवित है। आप आइए नरहर गुरु वैदिकाश्रम जैसी संस्थाओं में, आपको इसके प्रत्यक्ष दर्शन होंगे। आप सब ने मुझे यहाँ आमंत्रित किया, ये मेरा सौभाग्य है। मैं आपके प्रति कृतज्ञता ज्ञापित करता हूँ और जितने वेद मूर्ति यहाँ पर उपस्थित है उनसे भी मैं विनम्र निवेदन करता हूँ कि हम लोग प्रतिवर्ष कालिदास संस्कृत अकादमी में कल्पवल्ली नामक कार्यक्रम करते हैं। उस कल्पवल्ली कार्यक्रम में भी 2 प्रकार के कार्यक्रम होते हैं। एक होता है शाखा स्वाध्याय, तो शाखा स्वाध्याय के लिए मैं आप सबको आमंत्रित करता हूँ, आप सादर आमंत्रित है। और एक हमारी शोध संगोष्ठी होती है। इस वर्ष हमने शोध संगोष्ठी का विषय रखा है धर्मशास्त्रीय कर्मानुष्ठान में मंडल विधान।
अर्थात हम जितने प्रकार के मंडलों की रचना करते हैं, उनका पूजन करते हैं, तो उस मंडल के विधान के पीछे हमारी क्या वैज्ञानिकता है, क्या उसका आधार है, उसके अंतर्गत किन किन बातों का हम कार्य करते हैं, कौन कौन सी देवताओं की स्थापना होती है, उनके वर्ण कैसे होते हैं, उनकी दिशाएं कौन सी होती है, मंत्र के कौन से होते हैं, और वह देवता किस प्रकार से फलदायी होते हैं, इन सब बातों का विचार करने के लिए हमने एक राष्ट्रीय शोध संगोष्ठी का भी आयोजन किया है। आप सबको मैं कालिदास संस्कृत अकादमी की ओर से सादर आमंत्रित करता हूँ, और सभी हमारे जो वेद पारायण करता है यहाँ पर उपस्थित है, उनके चरणों में विनम्र निवेदन करता हूँ कि आप सब महाकाल उज्जैनी में पधारे। सांदीपनी ऋषि का हमारा ये शहर है, यहाँ से कृष्ण को शिक्षा दी गई थी, इंदौर से कुछ दूर नहीं है। आप सब आएंगे तो आपका स्वागत, आतिथ्य, आदर करने में हमें प्रसन्नता होगी। आप सबके प्रति विनम्र भाव से मैं अपनी कृतज्ञता ज्ञापित करते हुए अपनी वाणी को विराम देता हूँ। नमस्कार। हेलो, धन्यवाद महामहोपाध्याय डॉक्टर गोविंद गंधे जी। हमें बड़ा आनंद हुआ आप यहाँ पधारे और बड़े मन से शॉर्ट नोटिस पे भी आए। मैं पुनः आपको धन्यवाद अनेक रूपों से देता हूँ। अब इस विद्वत सत्कार की घड़ी को आगे बढ़ाते हुए हमारे परम श्रद्धेय डॉक्टर रविंद्र अमरदास जी हुए, ये इनके अध्यक्षता में तो भाषण जो है, इनके आशीर्वचन लेना, भाषण से ज्यादा इनके आशीर्वचन लेना बहुत जरूरी है हमारे लिए। और ये इनके सरिता साथ हमें हर समय प्राप्त हो, इसी अभिलाषा के साथ मैं सर्वसम्मति सब जनों की तरफ से निवेदन करता हूँ कि डॉक्टर साहब हमें मार्गदर्शन करें। और दूसरी बात, मध्य प्रदेश से अब डॉक्टर गोविंद गंधे जी हमारे साथ है। कुछ प्रकार से जब हम वैदिक आश्रम में कुछ कार्य करते हैं तो हमें संस्कृत का इतना ज्ञान नहीं है, हम सिर्फ काम पूर्ता संकल्प पूर्ता हमारे संस्कृत में है, पर उस संकल्प को लेकर हमारे को दुविधा रहती है। तो अब हमारे मध्य प्रदेश से एक अपना व्यक्ति जो उज्जैन में अभी महानिदेशक के रूप में है, उन्होंने मैंने जब उनसे चर्चा की थी तो उन्होंने निश्चित कर दिया कि संस्कृत के लिए या ऐसे कोई कार्यक्रम के लिए जब संस्कृत का उपयोग करना है, व्याकरणार्थ तो कुछ आपको दिक्कत आ रही हो तो आप मुझे संपर्क करें। मैं वैदिक आश्रम के लिए जरूर आपके लिए जो भी यथा योग्य होगा वो सब मैं करूंगा। ऐसे अभी 2 दिन पहले ही हमारी बात हुई है। तो एक मध्य प्रदेश का और बिल्कुल नजदीक का व्यक्ति हमारे साथ है। इसके लिए मैं जब भी हमारे कोई तकलीफ पड़ेगी इस बात में तो आपका सहयोग प्राप्त होगा, ये विश्वास रखता हूँ। और मैं डॉक्टर रविंद्र अमरदास जी मोहन इनको विनती करता हूँ कि अपना जो संबोधन हमें दीजिए। वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायक। स्वामीजींना सादर वंदन करतो। कालपासनं एक वेगळ्या वातावरणामध्ये मी तर अनुभव घेतोय। सगळं वातावरण जे आहे तर ते वेद मंत्रांनी दुमदुमून गेलेलं आहे आणि त्यामुळे सबनीसजी आपण आहात, पेमगिरीकर आहात, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी जे आहात तर ते खरोखर धन्यवादास पात्र आहात। आणि त्याचं कारण असं की जे कार्य आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे ते कळलं पाहिजे। नाहीतर आम्ही खूप करतो आहोत, परंतु एका टप्प्यावर गेल्यानंतर वाटतं की आपण काय केलं। कारण अनेक कामं जी आहेत तर ती वेगवेगळ्यासाठी आपल्याला करणं गरजेचं आहे, हे निश्चित आहे। परंतु जे कार्य आपल्या स्वतःचं व्यक्तिगत जीवन देखील कल्याणकारक करणार आहे आणि त्याचबरोबर कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, देशहिताचं असेल, राष्ट्रीय कार्य असेल तर ते कार्य हे करणं अत्यंत महत्वाचं आहे। काल मी माझ्या भावना काही व्यक्त या ठिकाणी केलेल्या होत्या की त्यामध्ये निश्चितच आहे आणि आता याचा उल्लेख देखील या ठिकाणी झाला की संपूर्ण भारताला एक संघ ठेवण्याचं कार्य जे आहे तर ते आपल्या वेद मौलींनी केलेलं आहे। आणि त्यामुळं हे सगळे वैदिक जे आहे
तर ते इतके ख्यात तीर्थ आहे. कारण यांचं कुठेही गेलं तरी यांचा परिचय निघाला तर अरे यांना मी ओळखतो. म्हणजे हे जे आहे तर बांधून ठेवण्याचं कार्य आहे. म्हणजे सौरभचे असतील परंतु कुठेही गेलं तरी त्यांचं नाव घेतलं की निश्चित आपल्याला या ठिकाणी करू शकेल. आमचे दिनकर गुरुजी असतील तर त्यांचं देखील म्हणजे हे सगळे आणि एक आहे की या सगळ्या याच्यामध्ये या वैदिकांचं एक संध असल्यामुळं आपण राष्ट्र जे आहे ते देखील बांधलं गेलेलं आहे हे निश्चितच आपल्याला म्हणावं लागेल. आज अत्यंत भाग्याचा क्षण आहे. कारण ज्याप्रमाणे गंधे सरांनी सांगितलं, कारण गंधे सरांनी ज्यावेळेस हे पदभार इथं स्वीकारला 15 वर्षानंतर कालिदास अकॅडमीमध्ये डायरेक्टर जे मिळालेले आहे ते गंधे यांच्या स्वरूपामध्ये मिळालेले आहे. आणि त्याचा ज्यावेळेस मी फोन आमचा झाला तर त्यांनी सांगितलं की मला यामध्ये जे जे वैदिक लोक आहेत तर त्यांची सूची मला हवी आहे. म्हणजे हे खरोखर आपण अधिष्ठान वेदांचं जे आहे तर ते घेतलं आणि त्या दृष्टीनं याचे कार्य करण्याच्या दृष्टीनं आपण विचार केलेला आहे. आणि आज आपल्या या ठिकाणी कारण अनेक शाखा होत्या, काल मी त्याचा उल्लेख केला आणि त्यातल्या आता सध्या ज्या उपलब्ध ज्या आहेत तर त्या सर्व शाखा या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि ज्याप्रमाणे याच्यामध्ये आंबेडकरांनी सांगितलं की आपला कान तयार व्हायला पाहिजे. म्हणजे त्याचा आनंद जो आहे तर तो खरोखर त्यावेळेस आपल्याला जाणवायला लागेल. पण जरी कान तयार झाला नाही तरी देखील मंत्र ऐकले की माणसाचं देहभान विसरून जातो. म्हणजे हे सामर्थ्य जे आहे तर ते वेदांचं आहे, या मंत्राचं सामर्थ्य आहे. आणि आपण एक मंत्र सामर्थ्य म्हणतो की त्यामुळं काय होतं की वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या दूर पळून जातात आणि शुभ संकल्प जे आहेत तर ते आपोआपच आपल्या अंतःकरणात प्रदीप्त होतात. म्हणजे सत्संकल्प जे आहे तर ते निर्माण होण्याचं कार्य जे आहे तर हे वेद मंत्रांनी निश्चितच होतं. आणि त्यामुळं विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणजे विद्वान हा जरी बाकीच्या शास्त्राचं जरी म्हटलेलं असेल तर खरोखर वेदाचं ज्याच्याकडे आहे तर त्याच्यामुळं निश्चितच ते सर्व ठिकाणी पूजले जातील आणि जातात देखील. कारण याचा उल्लेख ज्याप्रमाणे केला की वेदांचं अध्ययन करणं हे अत्यंत अवघड आहे. कारण त्या याचे जे काही लाभ देखील झालेले आहेत त्याचा देखील विचार करणं हे आपल्याला गरजेचं आहे. आणि अवघड का? कारण एक जरी स्वर चुकला की त्याचा अर्थ बदलतो. या संबंधामध्ये अनेक उदाहरणं जी आहेत तर ती आपल्याला दिसून येतील. आणि त्यामुळं व्यंकट माधव म्हणून जे टीकाकार आहेत, भाष्यकार जे आहेत ऋग्वेदाचं करताना त्यांनी सांगितलं की या सगळ्या याच्यामध्ये स्वर जो आहे तर त्या स्वराचा विचार अत्यंत महत्वाचा आहे. उदात्त, अनुदात्त, स्वरित. आणि त्यामध्ये जर स्वर बदलला आणि हे स्वर जे आहेत केवळ वेदांमध्येच शिल्लक आहे, इतर याच्यामध्ये आपल्याला भाषेमध्ये दिसणार नाही. कारण आपल्या याच्यामध्ये स्वर बदलला की आपोआपच त्याचा अर्थ देखील बदलतो. तू किती शहाणा आहे. परंतु हे वेगवेगळ्या जर आधार देऊन आपण म्हटलं तर त्याचा अर्थ जो आहे तर तो निश्चित बदलतो. आणि त्यामुळं सायणाचार्यांनी देखील त्या याच्यामध्ये सांगितलं अग्निसूक्त जे आहे अग्नि मिळे पुरोहितम. तर या सूक्तातल्या प्रत्येक शब्दाचा स्वराचे अर्थ कसा बनतो, त्यामध्ये कोणता प्रत्यय लागतो हे सगळं सांगितलं. आणि नंतर ते म्हणतात की इतकं सांगितल्यानंतर किती गांभीर्य वेदाचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि हे जर सांगत बसलो तर भाष्य पूर्ण होणार नाही. त्यामुळे मी या ठिकाणीच थांबतो. आणि पुढचं जे आहे तर ते स्वरा व्यतिरिक्त त्यांनी विचार त्या ठिकाणी केला. परंतु काही टीकाकारांनी, भाष्यकारांनी त्यामध्ये स्वरांचं महत्व जे आहे तर ते त्याच्यात सांगितलं आणि स्वरानुसार त्याचा अर्थ जो आहे. आणि त्यामुळं एक वेदांचा अर्थ करताना निरुक्तकारांनी सांगितलं की 3 पातळ्यांमध्ये त्याचा अर्थ करायला पाहिजे. म्हणजे केवळ आम्ही शब्दांचं जे काय आहे तर ते शब्दांचा अर्थ घेण्याचा प्रयत्न करू, परंतु तिथं चालणार नाहीये. तुम्हाला त्याचा
एक वेगळ्या पद्धतीनं आध्यात्मिक दृष्टीनं देखील अर्थ करण्याची गरज आहे. आणि एक त्यानंतर सांगितलं परा पश्यंती मध्यमा वैखरी, या वाणीनं जरी या सगळ्या वेदांचं जरी होत असेल तर परावाणी जी आहे तर त्या परावाणीचा साक्षात्कार जो आहे तर तो या सगळ्या वैदिकांच्या अंतःकरणामध्ये होतोय. आणि त्याच्यामुळं हे जे काही आशीर्वाद देतात यांच्यामधनं जे काही सद्विचार प्रस्फुरित होतात आणि त्यामुळे या विश्वाचं कल्याण निश्चितच साधलं जातं. आणि त्यामुळं खरोखर हे अत्यंत उपकार जे आहेत तर ते आपल्या संपूर्ण लोकांवर या समाजावर निश्चितच ते उपकार जे आहेत तर ते आहेत. आणि त्यामुळं हे अध्ययन करताना मॅक्स मुलर वगैरे इत्यादी जे काही आहेत टीकाकार त्यांनी देखील सांगितलं, म्हणजे आपण मॅक्स मुलरकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतो परंतु त्यांनी असं सांगितलं की खरोखर एक वेगळं आश्चर्य आहे. ज्याप्रमाणे आता गंधेजींनी सांगितलं ब्राह्मणेने निष्कारणः शरंगः वेदः अध्ययः ज्ञेयश्च, हे म्हणणं सोपं आहे. म्हणणं सोपं आहे की कोणतंही कारण त्याच्यामध्ये नाहीये परंतु तरी देखील, कारण सिद्धांत असा आहे काहीतरी प्रलोभन असल्याशिवाय न मंदोपी प्रयोजन नसेल तर आम्हाला कोणतं तरी प्रयोजन त्याच्यात हवंय, काहीतरी आर्थिक लाभ तरी हवाय, पण निदान प्रतिष्ठा तरी हवी आहे. आता मी बोलताना कारण उभे आम्ही दोघेही होतो त्या गादीवर उभे असताना त्याच्यात, कारण गादीवर उभं राहणं सोपं नाहीये कारण बऱ्याच वेळा तोच जाण्याची जास्त शक्यता आहे. आणि त्यामुळे जमिनीवर पाय जर असतील तर निदान माणूस स्थिर राहू शकतो. आणि त्यामुळे मी गिरदेजींना म्हणालो की आपण दोघेही गादीवर उभे होतो पण तू म्हणून जायचंय आपल्याला, तो झाला. त्यामुळे अधिकार प्राप्त झाला असेल किंवा एखादी प्रतिष्ठा प्राप्त झाली असेल तर त्यावेळी तोल जाणार नाही या दृष्टीनं विचार करतो. आणि त्यामुळं या सगळ्या याच्यामध्ये जे काही आपल्याला दिसतंय की या सगळ्यांनी जे काही केलेलं आहे तर या सगळ्या याची आपल्याला तर भरभरून आशीर्वाद जे आहे तर ते निश्चितच मिळणार आहे. मी संदर्भ देत होतो की मॅक्स मुलर जो आहे तर तो या ठिकाणी असं म्हणतोय की हे सगळे जे लोक आहेत तर फार मोठं आश्चर्य आहे, खेड्यात कुठंतरी राहत असतील आणि तिथं कोणत्याही प्रकारचा विचार नाही परंतु वेदावरील निष्ठेनं या श्रद्धेनं हे जे काही निर्मिती होऊ शकलेली आहे तर त्यामुळं वेद हे टिकून आहेत. आणि त्यामुळं की आपण जर काही त्याच्यातनं फक्त लाभाचा जर विचार केला असता तर वेद हे टिकू शकले नसते. आणि त्यामुळं आपण दक्षिणेकडे पाहू किंवा उत्तरेकडे पाहू, एक निष्ठा जी आहे की त्या निष्ठेनं हे सगळं संरक्षण जे आहे तर ते करू शकलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये कारण आपण पुणे विद्यापीठामध्ये एक उपक्रम घेतलेला होता की त्यात सगळ्या वेदशाखा आणि उच्चारण पद्धती, कारण थोड्या वेगवेगळ्या पद्धतीच आहेत या शाखा जरी असतील तरी त्याच्यामध्ये काही ठिकाणी इतकं आश्चर्यकारक आहे की हे सगळे हाताने स्वर देणं जे आहे ते देखील अत्यंत कठीण आहे. आणि त्याचप्रमाणे कंठातलं स्वर काढणं हे देखील अत्यंत कठीण आहे. आणि याला सगळ्याला नाद माधुर्य असणं हे देखील अत्यंत कठीण आहे. म्हणजे हे सगळं असताना की त्याच्यामध्ये की हे सगळं कठीण असताना सुद्धा जे परिश्रम त्याच्या पाठीमागे केलेले आहेत तर ते परिश्रम खरोखरच अत्यंत महत्वाचे आहे. आणि त्यामुळं अशांचा आपण सन्मान करतो. त्यांच्या दृष्टीनं त्याला तितकं महत्व नाही परंतु आपण केल्यानंतर आत्मानं म्हणजे स्वतःला आपण पवित्र करून घेत असतो. म्हणजे या ठिकाणी आपण आहोत तर आपण जे आहोत तर ते खरोखर स्वतःला धन्य मानव. आत्मानं धन्यम म्हणणे, मी स्वतःला अत्यंत धन्य मानेल. का मानेल? कारण अशा याच्यामध्ये आम्ही काहीतरी करू शकत आहोत. नाहीतर बाकीच्या दृष्टीनं करणं तर अवघड असलं तरी देखील याच्यात कुठेतरी कृतज्ञतेची भावना जी आहे तर ती आमच्या मनामध्ये असेल. म्हणजे कोणत्याही प्रकारचा विचार न करता फक्त एक श्रद्धा, तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व हे जे काही म्हटलेलं आहे तप आणि श्रद्धा ही जी आहे तर ती आपल्या या सगळ्या वैदिकांच्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं खरोखर आपण अत्यंत भाग्यवान आहोत. आणि तसं पाहिलं तर
अधिकाराचा याचा विचार करत असताना एक सगळ्यांचा दास म्हणून याच्यामध्ये त्यांच्या चरणात धुळीची देखील तितकी किंमत असणार नाही आपल्याला, परंतु तरी देखील आपण या ठिकाणी निमंत्रित केलं आणि या सर्वांचा सन्मान करण्याची संधी दिली, तर त्याबद्दल आपल्या सर्वांना आणि हे सगळे वैदिक जे आहेत तर त्या सर्वांना देखील मी वंदन करतो आणि पाहिला विराम देतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. अतिशय मार्मिक पद्धतीने आपण आपले विचार या ठिकाणी मांडले. आपण असं म्हटलात की माझी किती पात्रता आहे किंवा ह्या त्यांच्या चरणाची धूळ आहे का नाही असं मला माहिती नाही, पण असं म्हणलेलं आहे की विद्या विनयने शोभते. विनय माणसाजवळ असेल तर त्याची विद्या त्याला शोभून दिसते. आणि डॉक्टर साहेबांचं तेच वैशिष्ट्य आहे की एवढे विद्वान असूनही विनय संपन्न आहे. तर डॉक्टर साहेब आपण म्हणलात त्याप्रमाणे आपला कधीही तोल जाणार नाही. उलट पक्षी आमच्यासारख्यांचे कुठे तोल जात असतील तर ते आपण सांभाळण्याची ताकद ठेवतात. त्याचा विश्वास आम्हाला या ठिकाणी निश्चितप्रमाणे व्यक्त करावाच वाटतो. वेदोनारायणांचे वेदांचे आपण सत्कार या ठिकाणी केले, सन्मान केले. आज तुम्ही आम्ही सर्वजण या वेदाच्या प्रती नतमस्तक आहोत. वेदोनारायणांना एक आणखी प्रार्थना मी माझ्या वतीने करू इच्छित आहे की एक गोष्ट तुम्ही आम्ही सर्वांनी करणं गरजेचं झालेलं आहे की वेदाप्रतीची श्रद्धा निर्माण करण्यासाठी आम्ही कुठल्या प्रकारचं काम करू शकू याचा विचारही तुम्ही आम्ही सर्वांनी करणं अपेक्षित आहे. आज जसे वैदिक तयार होत आहेत ही जशी एक चांगली बाब आहे. अनेक पाठशाळा सुरू झालेल्या आहेत, अनेक वेधशाळा सुरू झालेल्या आहेत. आताच विधायकजींनी सांगितलं की इंदोरलाही व्हावी, आनंदाची गोष्ट आहे. वैदिक आश्रम त्यासाठीच निर्माण केलं होतं. आम्हाला आमच्या घराण्यात कथा सांगतात की इथे 100-150 वैदिक होते, संहिता झाले दशग्रंथी इंदोरमध्ये. माझे पंजोबा वेदमूर्ती प्रल्हाद गुरु असं म्हणतात की अरे चाराने गोळा करून आम्ही वैदिक आश्रम उभं केले. 25-25 पैसे आमच्या दक्षिणेतले टाकायचे आणि त्याच्यातून वैदिकाश्रम उभे करायचा अशी ही संस्था उभी झाली. पण त्या वैदिकाश्रमामध्ये जसे वैदिक तयार झाले तशी एक वैदिकांची एक अत्यंत महत्वाची भूमिका आहे आणि ते म्हणजे तितक्याच भूमिकेतून तितक्याच प्रकरतेनं यजमान तयार करणे. आज वैदिक तयार होतात ते, पण यजमान तयार होतात का नाही हा प्रश्न आहे. आपण पाहतो आचमन घ्यायचं म्हटल्यानंतर प्रश्न पडतो कोणची पळी कुठे धरायची. पळी डाव्या हातात धरायची का उजव्या हातात धरायची हाच फार मोठा प्रश्न आहे. हळदी कुंकू व्हायचं म्हणजे एका बोटाने व्हायचं का 5 बोटांनी व्हायचं हे साधं सुद्धा आज आपल्याला लक्षात येण्यासारखं राहिलेलं नाही. पुढच्या पिढीला ते आणखी राहील का नाही माहिती नाही. त्या पुढच्या पिढीच्या दृष्टीने आचार कर्माच्या दृष्टीने यजमानांकडे कठोर रूपानं भूमिका ठेवून त्यांच्याकडून ते करून घेण्याची भूमिका सुद्धा वैदिकानं करावी अशी मला आपल्याला एक सर्वांना विनम्र प्रार्थना. कारण विद्वान सर्वत्र पूज्यते हे तसं आहे, पण ते विद्वानांना पूजणारे सुद्धा यजमानच आहे. यजमानांना जोपर्यंत त्याची आस्था निष्ठा श्रद्धा निर्माण होणार नाही आणि त्यांना त्याच्यातलं कळणार नाही. आम्हाला आमच्या घराण्यात आम्ही काही घनापाठी नाही, दशग्रंथी नाही, पण घरामध्ये जेवढी वेदविद्या आवश्यक आहे आपल्याला कमीत कमी संध्या तरी आली पाहिजे एवढं तरी आज आपल्याला केलं पाहिजे. ही भूमिका आपण जर सर्वांनी घेतली तर निश्चितप्रमाणे आपणही या वेदाच्या माध्यमातून काहीतरी कार्य करू शकू असा मला विश्वास वाटतो. आणि त्या भूमिकेने आम्हाला सर्व वेदोनारायणांनी आशीर्वाद द्यावा की आमच्याकडून जशी देवसेवा घडत आहे. आज देव भीतीपोटी भजला जातो, देव पूजला नाही, देवाची पूजा केली नाही, देवाला फुलं वाहिले नाही किंवा देवासाठी काही केलं नाही तर आपल्याला काहीतरी पाप लागेल अशी एक जशी भूमिका आपल्या अंतःकरणात निर्माण झालेली आहे. तसं वेदाचं काही आचरण केलं नाही तर आपल्याला काही पाप लागेल अशी कुठलीही भूमिका आज राहिलेली नाही. ही भूमिका जर आपण लक्षात घेतली तर तितकीच जशी वेदसेवा आहे, देवसेवा आहे, तशीच वेदसेवा ही आम्हा सर्वांकडून घडावी अशी प्रार्थना करतो. त्या भूमिकेतूनच आजचा हा विद्वत सत्कार आहे. मी आजच्या ह्या समारंभाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मुळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले.
गंदे साहेब उपस्थित झाले, यांच्यासारखी विद्वत मंडळी आपल्याला या वेदाबद्दल जागृत करतायत, आपल्याला शिकवतायत, सांगतायत. आपल्याला त्याच्यातून थोडस पुढे जायचं आहे, ती भूमिका आपण घ्यावी. आणि म्हणून आज अध्यक्ष आपण आलात, आमच्या ह्या सभेमध्ये आपण विचार आपले मांडलेत, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्हाला वेदाबद्दलची एक सुंदर अशी भूमिका आमच्या समोर ठेवली. त्याबद्दल आम्ही सर्वजण आपल्याप्रती आभार व्यक्त करत आहोत. आणि आमच्या या संस्थेचे अध्यक्ष माननीय अत्रे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि या ठिकाणी डॉक्टर मुळे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्याचबरोबर माननीय श्री विठ्ठलजी जोशी यांना मी बाजारात करतो, त्यांनी यावं आणि माननीय डॉक्टर साहेबांचा एका बाजूला तुम्ही चालले जा, एका बाजूला जोशीजींना घेऊन घ्या. धन्यवाद अध्यक्ष, धन्यवाद जोशी काका. यानंतर आम्हाला आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही काही दक्षिणा या ठिकाणी कृतज्ञता भाव आमचा त्या निमित्ताने व्यक्त करू इच्छित असतो. मी श्री नितीनजी वेलगिरीकर आणि संदीप गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी संस्थेच्या वतीने सर्वप्रथम या ठिकाणी दक्षिणा प्रदान करत. यानंतर सर्व वेदोनारायणांना एक विनंती आहे की त्यांनी आपल्याला जे मोमेंटो दिलेले आहे ते सर्व घेऊन एक सामूहिक फोटोग्राफ होईल आणि त्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी संस्थांचे जे इतर संस्थांचे पदाधिकारी आहेत ते इथे आलेले आहेत, ते सत्कार करू इच्छित आहेत. ते सर्व संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी सत्कार करतात. आपण सर्वांना विनंती, आपले जे सर्टिफिकेट आहे, मोमेंटो आहे, आपले जे मोमेंटो आहे ते आपण सर्वांनी घ्यावे आणि तेवढा मोमेंटो फक्त आपण घ्यावा आणि सर्वांनी या ठिकाणी फोटोग्राफ. बरोबर, सर्वांना विनंती है, सभी से प्रार्थना है, आप सब लोग खड़े हो जाए.
या मंडळींनी जो काही उपक्रम शताधिक वर्षापासून चालू केला आहे ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. दैवाधीनम जगत सर्व मंत्राधीनंच दैवतम ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम. ज्याप्रमाणे मंत्र जे आहेत, वेद जे आहेत त्याच्या अधीन दैवत आहेत, अशा या मंत्रांची साधना करणारे जे वैदिक या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाले, या सर्वांचे अत्यंत परिश्रम असतात. वेद अध्ययन परिपूर्ण करून आपलं बालपण जे आहे त्याचा पूर्ण त्याग करावा लागतो. गुरुजींच्या चरणी राहून गुरु शुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेरच विद्या अथवा विद्या चतुर्थात्मोपलभ्यते. अशा प्रकारे श्रेष्ठ जी विद्या आहे ती गुरुजींच्या चरणी राहून त्यांची सेवा करून करायची असते. अशाच प्रकारे गुरु शिष्य परंपरेने या सर्वांनी या वैदिकांनी संवर्धन केलेलं आहे. अनेक वेळा गुरुजींचा मारही खावा लागतो, अनेक प्रकार असतात त्यामध्ये आणि अत्यंत अडचणी असतात. हे सगळं सोपं नाही आपल्याला वाटत आहे, कारण ताडनात बहो गुणाः लालनात बहो दोषाः तस्मात् पुत्रंच शिष्यंच ताडयेत नतु लालयेत पंचवर्षांनी. अशा प्रकारे या वेदांचं अध्ययन करणाऱ्या सर्व वैदिकांच्या चरणी मी देखील साष्टांग प्रणिपात करतो आणि या वैदिक आश्रमाला पुनश्च धन्यवाद देतो. वेदाचार्य स्वर्गीय नरहर गुरुजींचा हा आशीर्वाद म्हणून आम्ही हा सन्मान स्वीकारतो आणि आपल्या या कार्यास शुभेच्छा देतो. आताच मंत्र आम्ही म्हटल्याप्रमाणे मयी देवा ददतु श्रिय उत्तमान तस्यै. माझी देवता ही वेद देवता ददतु श्रिय उत्तम प्रकारची आपल्याला संपत्ती प्राप्त हो. आपल्या सर्व सहाय्यक जनांचं या कार्य करणाऱ्या विश्वस्तांचं मंगल हो अशी वेदपुरुषाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मला जे काही 2 शब्द या ठिकाणी सर्वांच्या वतीने मांडायचे होते त्याला मी विराम देतो. पुनश्च एकदा आभार. धन्यवाद गुरुजी. आपल्या सर्वांच्या वतीने आपण आमचे आभार मानले, पण आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो, आपली कृतज्ञता व्यक्त करतो. आज आमच्या या ठिकाणी सांदीपनी वेदविद्या प्रतिष्ठानमधून श्री कुंजबिहारी पांडे जी यहाँ इथे उपस्थित झालेले आहेत. यहाँ पर उपस्थित हुए. मैं प्रार्थना करता हूँ वे आए. मैं श्री नितिन जी भेमगिरीकर साहब को निमंत्रित करता हूँ, उनसे विनती करता हूँ कि श्री पांडे साहब का यहाँ पर सम्मान करें. धन्यवाद. यानंतर संदीप गुरुजी या ठिकाणी थोडक्यात आभार प्रदर्शन करतील आणि मग सर्व संस्थांचे सत्कार. आभार प्रदर्शनाचा जो भाग आहे तो फार अत्यंत कठीण आहे, माझ्याकरता तरी आहे. कारण हे कार्यक्रम संपूच नये, आभार मानायची काही गरजच नाही. सगळे आपल्या बरोबरच इच्छित राहतात अशी सगळी कल्पना आमची आहे. या इतक्या मोठ्या आयोजनाची, एवढ्या वर्षानुगत चाललेल्या या विद्वत सत्काराची जी आज आपण पूर्ण रूपाने समापन याला म्हणू नाही शकत, कारण हे अविरत चालू ठेवायचं आहे आपल्याला. आज याला आपण विराम देतो, त्याला म्हणतात अल्पविराम. माझ्या मतीने तो अल्पविराम झाला पाहिजे. थोड्या अंतराकरता त्याला अंतर देतोय. पुढच्या वर्षी पुन्हा भेटू. जेव्हा मार्गशीर्ष प्रतिपदा येती जवळ तेव्हा हा उत्सव यायला लागतो. गेले 6 महिन्यापासून आम्ही त्याची तयारीला लागतो. एक विद्वानांना धोंडून त्यांची काय म्हणतात त्यांची व्यस्तता आणि सगळं पाहून आणि त्या व्यक्तींना इथे बोलवतो. ते आम्ही तुम्हाला कालही सांगितलं, पुन्हाही सांगेन आणि उद्याही पुन्हा जेव्हा माझ्याकडे वेळ येईल तेव्हाही सांगेन की ही सगळी कृपा आमच्यावरती दिनकर गुरुजींची आहे. आणि ती अशीच आमच्यावरती या विद्वनारायणाच्या आशीर्वादाने व्हावं. आणि त्यांच्या आमच्या दोघांच्या वतीने इथे जे विद्वत सत्काराचे जे रूप आहे ते दीर्घ आणखी आपण याला करू शकू की ही जागा इथं तिथोर भारतभरामध्ये अनेक
विद्वान आहेत, पण आमची तिथं पोचायची पात्रता राहिली नाही याच्याकरता, कारण आपली तेवढी सात्विक दृष्टी त्यांच्याबद्दल राहिली नाही. हे दुर्दैव म्हणावं की सुदैव म्हणावं, हे दुर्दैवच आहे. कारण आचार सोडला, विचार सोडले, सगळं सोडलं. जसं कुणी दादाने सांगितलं, यजमानांना पळी सिध्या हातात की उलट्या हातात, हा तर खूप नंतरचा भाग सांगितला. मी तर या यजन याजनच्या क्षेत्रात असून जेव्हा तो बाप मुलाची मुंज लावायला आम्हाला सांगतो, पाचारण करतो, आम्ही तिथे गळ्यातला गेलो की बापाच्याच गळ्यात जाणवत नसतं. म्हणजे अगोदर बापाची मुंज करायची की पुराची करायची, इथं आम्हाला तो सुरुवात होती. हे दुर्दैव आहे. आणि कारण अशी देतात की आम्ही तिथे गेलो होतो, स्मशानात गेलो होतो किंवा असं होतं, तर ते मला ते या दृष्टीने धारणा आम्हाला सांगतात की जसे ते किती पावित्र्य पाळतात. नाही, मी तिथे गेलो होतो ना म्हणून ते खुंटीवर टाकून ठेवतो जाताना, आणि मग आल्यानंतर आंघोळ विंघोळ करून मग घालतो. वा रे वा वा वा, धन्य हो. आणि हे मोठ्या हर्षाने आम्हाला सांगतो. आम्ही त्या कान्यामध्ये गरम सीसा ओतल्यासारखं तर दुःख आम्हाला त्याच्यावरती होतं. जसं एखादा सीसा गरम करून त्या ब्राह्मणांच्या कानात ओतून द्यावा आणि ती जी वेदना व्हावी, ती वेदना त्या वेळेस आम्हाला होती. पण आमचा प्रपंच आणखी लौकिक दृष्ट्या, व्यावहारिक दृष्ट्या आम्हाला ते मुक्त देशाने गिळावं लागतं की बाबा ठीक आहे, आता मंत्रवून देतो आणि आता तू घाल आणि मग तुझ्या मुलाची मुंजत. ही स्थिती आहे. जर ही स्थिती अशी राहिली असेल तर या वैदिक ब्राह्मणांनी इतकी मेहनत करून ह्याला इतक्या उच्च कोटीवर ठेवले, तर ह्यांचा त्याग नाही का? हे आता गुरुजींनी सांगितलं, पैठणे गुरुजींनी, की यांच्यात फार परिश्रम करावे लागतात. मी थोडक्यात याच्याकरता मी बोलूच शकत नाही, कारण माझी इतकी मोठी भावना आहेत अजून सांगायला, पण मी तिला आवडेल. तुम्ही काळजी करू नका, म्हणजे तुम्हाला त्याच्यात जास्त काळजी करायची गरज नाही. पण माझ्या भावना या एकत्र रूपाने समाजात कशा पोहोचतील याचा एक मंच नरगुरु वैदिक आश्रम आहे. आणि मुळात म्हटलं तर ही पहिले सगळ्या ज्या वेदमूर्ती आहेत त्या सर्वात प्रथम बालमूर्ती असतात. त्या बालमूर्ती त्या घडवण्याकरता त्या गुरूंकडे जातात. त्या बालमूर्ती नंतर हे त्यागमूर्ती होतात. त्यागमूर्ती याच्याकरता त्या मुलांसारखं त्यांना राहायची इच्छा होत नाही का? त्या लोकांसारखं वावरण्याची इच्छा होत नाही का? पण त्या गुरूंच्या मार्गदर्शना बाबा बाहेरचं खायचं नाही, इकडे तिकडे लागालागी करायची नाही, धोतर घालायचं, दांडवं घालायचं, ही सगळी जी कल्पना ते गुरु शिष्यांना देतात तेव्हा ते त्याबद्दलच्या त्यागमूर्ती होतात. आणि जेव्हा या सगळ्यांचं एकत्रीकरण होतं तेव्हा पुढे जाऊन ह्याचे वेदमूर्ती होतात. कठीण काम आहे. 104 पुण्यतिथी नरगुरु वैदिक आश्रमात त्यांच्या निमित्त आपण करीत आहोत. त्यांची किती पुण्याई. मुख्य म्हणजे अतिशयोक्ती नाही म्हटली तरी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी ही पुण्यतिथी नव्हे, तर ही चतुर्थी यांच्या प्रयाणानंतर ती पुण्यवान होऊन गेली चतुर्थी. ही पुण्यतिथीपेक्षा ती तिथेच पुण्यवान होऊन गेली की असे व्यक्तिमत्व जे आपल्याला आदर्श देऊन गेले आणि 73 वर्षापर्यंत आपण त्याला अजून चालवतोय, पुढेही चालवणार आहे, आणखी जागतिक रूपाने चालवणार. पण जे कठीण परिस्थिती आहे त्यानंतर आई मुलांना सांगते नाही हो, अगर बापाने सांगितलं की नाही रे बाबा संध्याकाळ राहू द्या, हो कुठे उठवता तिला, तुम्हाला तर काही उद्योग नाही, तुम्ही तर झोपा, तिलाही झोपू देऊ नका, अशी परिस्थिती आहे. आईचं प्रेम त्या मुलांवरती घातक सिद्ध होतं. ती घातकता जी आहे, आईनी कुठे तरी ठोस बनलं पाहिजे. आणखी त्या मुलांना थोडस शासन करून बाबांनी जसं सांगितलं, तोही इतक्या सगळ्या समाजात राहून वावरून काहीतरी अनुभवी असेल, पण त्या घरच्या बाईला कधीतरी असं वाटतं तो किती मोठा डिग्री होल्डर झाला ते तुम्हाला काही कळत नाही असा शब्द त्याच्या घरात त्याला ऐकू येतो. तो किती IPS असो की IAS असो, पण ते घरी एखाद्याला वैतागून ती बाई म्हणते तुम्हाला काहीच अक्कल नाही. जे जगाला पालथं घालतात विद्येनी आणि घरी एखादी वस्तू व्हावी, तो एक विनोदाचा भाग आहे. त्याच्याकरता आपल्याला नाही तर पोरांवरती शासन करायला, या पोरांवरती काही संस्कार घडायला ही
आईचा पहिले पुढाकार असतो, त्यानंतर वडिलांचा असतो. आणि आईच्या शयामुळे ते पोरं लाडवले तर ते विद्येकडनं दूर सरकून जातात. म्हणून सर्वात पहिले जेव्हा मुंज होती तेव्हा त्या मंगळाष्टकाच्या वेळेला आईला तिथे ठेवत नाही, कारण तिची माया त्याच्या विद्येकरता घातक होईल म्हणून ती तिथे जात नाही. इतकं मर्म आहे त्या उपनयन संस्कारामध्ये, या विवाह संस्कारात खेळ मांडून ठेवलाय, नुसता खेळ. पण आम्हाला कधी कधी असं वाटतं गुरुजी, आम्ही नाही म्हटलं तर आमचा शेजारचा आहे तो करतो. ते खूप आकडतात आजकाल. ते असं म्हणतात की तुम्हाला जाणवं असेल, डोळ्यात बसणार असाल तर करा, नाही तर मी येणार नाही. असं केलं तर आम्हाला तर स्वामीजींसारखं दंड घेऊन फिरायचीच वेळ येईल. ही परिस्थिती आहे. पण ही विरक्ती यायला, ही जी वेळ मूर्ती बसलेली आपल्याकडे, ही विरक्ती यायला फार पुण्य लागतं, फार भाग्य लागतं. तेव्हा जाऊन असे परिवराजकाचार्य स्वामी यांना अशा गुरुचा हस्त मिळतो. आणखी त्यांनी संन्यास धारण करून या जगाला मागे सोडून आणखी पुढे नराचा नारायण व्हायला पुढे गेले. वेद पारायणाने काय होतं तर पारायणाने मनुष्य नारायण होतं. हे प्रत्यक्ष प्रतिमूर्ती ही आपल्या समोर बसलेली आहे. आणि नारायण झाल्यानंतर मग जगत कल्याण आहे. स्वकल्याण नंतर त्यांचं काम सर्वात पहिले जगत कल्याण आहे. त्यांची आता दत्त जयंती उत्सवात फार त्यांची व्यस्तता आहे. पण त्या व्यस्ततेतून त्यांनी इतका वेळ आपल्याकडे काढला कारण त्यांची निष्ठा वेदाबद्दल आणि वैदिक आश्रमाबद्दल विशेष श्रद्धा ते आमच्या पूर्वाश्रमाच्या कार्यकारिणी मंडळात आहेत. त्यांच्या संन्यास घ्यायच्या अगोदर त्या आमच्या कार्यकारिणी मंडळात अजूनही आहेत. आणि त्याच्यानंतरही आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही त्यांना त्यागपत्र द्यायचं काही कारण नाही, तुमची सीट इथे रिझर्व म्हणजे आमच्या कार्यमंडळात आहे आणि आम्हाला असंच मार्गदर्शन करून आणि वेदाध्ययनाला आम्ही काय पुढे वाढवू शकू त्याचा प्रचार प्रसार जे काय आहे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या माध्यमाने पुढे चालवू. म्हणून ते आमच्या बरोबर तटस्थ उभे राहतात. कोणत्याही कामाला कधीही काही लागलं तर ते बरोबर मार्गदर्शन करतात. मी सर्वप्रथम त्या स्वामीजींचे आभार व्यक्त करतो की ते इथे आले, वेळात वेळ देऊन नारायण स्वरूपात यांचे आभार व्यक्त करतोय. हे नारायण स्वरूप आहे. त्या नारायणाने वेदोल नारायण असे दोघांचं जेव्हा संगम होतं तेव्हा हे वैदिक आश्रमात असा भव्य कार्यक्रम होतो. असं काहीदा झालेलं आहे. मोठे मोठे लोक, वेदाचार्य, आणखी कीर्तनकार आणि असे संस्कृतचे महापंडित अशी ही जी आहे असा सिंहस्थ मार्गशीर्षच्या प्रतिपदाच्या चतुर्थ मध्ये एका जागी वरू शकतो ते नरगुरु वैदिक आश्रम. त्यामध्ये सगळे आलेले व्यक्तींचा दूरगामी पुरीहून आलेले 3 दिवस प्रवास करून ते तिथे आले. त्यानंतर आमचे त्रिचीहून चेन्नईहून मकरभूषणजी के सत्यमूर्ती हे 80 वर्षाचे आणि 3 दिवस ट्रेनने तिथं प्रवास करून कोणा करता आले. त्यांना सत्कार पाहतो ही अपेक्षा आहे का त्यांची? नाही. ही वेदाची सेवा आहे आणि जी सेवा केलेली आहे त्याचा मोबदला नाही, त्याचा सन्मान करायकरता हे इथे आले. आणि ही सगळी मूर्ती अशीच आपल्याकडे इथे विराजमान आहे. या सगळ्या विराजमान मूर्तींना मी करबद्ध साष्टांग प्रणिपत्य होऊन धन्यवाद देतो की तुम्ही इथे आपल्या वेळात वेळ काढून आला, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. त्याचबद्दल दुसरे आभार विशेष करून तुम्हाला हे सगळं 4 दिवसाचा कार्यक्रम असो किंवा आपल्या महिनाभराचं कीर्तन असो किंवा आपलं जे काही प्रकल्प चालतो त्यात आम्हाला खूप सहभाग देणारे आमचे विलास सप्रे रामदासी या युट्यूब यांचं चॅनल आहे. त्या माध्यमाने हे प्रत्येक जागी याचा प्रचार प्रसार यांनी केला आहे. अहो वेद कर्म करणं, वेद धर्म करणं हे तर आहेच आहे, पण याचा प्रचार प्रसाराची कोणीतरी पुढाकार घेतला आणि त्यांना म्हटलं ही माझी सेवा आहे, मला हे खूप आवडतं आणि मी वैदिक आश्रमात इतका हे झालोय, इम्प्रेस झालोय, मराठी भाषेत म्हटलं तर खूप इम्प्रेस झालोय. तर त्याच्यामुळे हे प्रत्येकदा आमच्याकडे इथे येऊन आणि यांचा कार्यक्रमाला ठरला की हे बरोबर इथे येतात आणि आपल्यातर्फे ही सेवा जी आहे युट्यूबच्या माध्यमाने प्रचार प्रसारची करतात. मी त्यांचेही नरगुरु वैदिक आश्रमातर्फे आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमचे जे आता रोजचं जे भोजनाची आम्ही इथे प्रकल्प चालवला आहे, कारण इथे सारखं कार्यक्रम झाल्यानंतर लोकांना घरी जाऊन पुन्हा करायची
अशी काही भानगड असली की लोक श्रोता येत नाही म्हणजे त्यांचं खाण्यावरती प्रेम नाही, पण त्यांचा तो वेळ त्याच्यात जातो. कारण वयोवृद्धी असल्यामुळे औषध पथ्यपालन सगळं आहे. हे अजिबात खायला कोणीही बसले हे 2-2 दिवस उपवास करू शकतात, पण यांना व्याधी नसल्या की, पण अनेक व्याधींनी ग्रस्त आहे. पण त्या व्याधींना कमी करायकरता वेद मंत्र ऐकतात. आणखी असा काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही इथे भोजनाची जी आहे रोजची परंपरा आम्ही काही ना काही दृष्टीने सगळ्यांकडनं एकत्रीकरण करून आणि आम्ही करतो. ते यंदा जे स्वयंपाकी आले होते, आचार्य आले होते, ते म्हणाले की मी माझ्याकडनं काहीतरी सेवा द्यायचा इच्छुक आहे. ते सामान्य रूपाने आचार्य आहे, पण आम्ही त्यांना काही ना काही मानधन देऊ. पण उत्तम रीतीचा स्वयंपाक जो आहे तो तुमच्या सगळ्यांपर्यंत त्यांनी सोहळ्यात, सर्वात मोठी गोष्ट आज दुर्दैव आमचं असं आहे की 4 बायकांना सोहळ्यात स्वयंपाक करून वाढायला कंबर इतकी आहे की ती तिथून जातच नाही, खालती हातच नाही आणि मनाची निष्ठाच नाही. अरे नाही, कोणाला समजा एक उदाहरणार्थ नाव कोणाचं नाही घेत आणि कोणाला सांगत नाही. तुम्ही कोणीही महिला मंडळ वाईट वाटून देऊ नका. अहो 4 जणांचा स्वयंपाक सोहळ्यात करता का ते ब्राह्मण आले, अरे यार तुम्ही पहिले सांगितलं असतं ना, आत्ताच मला जायचं होतं, बस आत्ताच मी निघणारच होते, तेवढ्यात तू आला. असे कारण आम्हाला मिळाली. आणि अशी लोक की 4 जण वाढायला नाही. जिथे वैदिक आश्रमाचं सार्वजनिक रूपाने कार्य होत आहे तितक्या वर्षापासून त्याच्यामध्ये सुवासिनी स्त्रियांनी साडी किंवा नऊवार नेसून तुम्ही काळजी करू नका बेटा, जितके विद्वान येतील त्या सर्व विद्वानांचा सोहळ्यात स्वयंपाक करून वाढायची आम्ही जबाबदारी घेतो, असं ठाम मध्ये सांगायला कुठे नाहीये. हे दुर्दैव आहे सर्वात मोठं. हे काय सांगायला हवं, असं सांगायला हवं. त्यांनी मनाने, ही सार्वजनिक संस्था आहे, ही आमची एकट्याची नाहीये, ही तुमच्या सगळ्यांच्या भाराने उचललं गेलेलं जे आहे ती संस्था आहे. ज्या तरुण आहेत, ज्यांना हात पायाला शक्ती चांगली आहे, वाकू शकतात, काम करू शकतात, त्यांनी 1-2 दिवस या वैदिक आश्रमाला काही दान नाही केलं तरी चालेल, पण श्रमदान जरूर करा, असा आग्रहाची विनंती मी तुम्हाला करतो. त्या सोबतीत मी गुणेश दादाला जेव्हा विनंती केली की बाबा 4-5 जण सोहळ्यात म्हणजे धोत्रात वाढणारे असे आम्हाला त्यांनी क्षणभर बोलले, तू चिंता नको करू, मी सगळे घालून देईन. आणि आज सगळे कार्यकर्ता त्यांच्याकडनं वेद मूर्ती, वेद भवनामधनं गुणेश दादाच्या आज्ञेप्रमाणे किंवा त्यांच्या बरोबरचे सगळे संस्कार असल्याप्रमाणे सगळेजण आज आम्हाला इथे उपस्थित राहिले. त्यांनी हे कार्य आम्हाला सहजरित्या काढून दिलं. आम्ही त्यांचेही आभार मानतो. विशेष करून त्या पुराणचे जे कार्यकर्ता म्हणून आज आपल्या इकडे उभे होते. संस्कार म्हणतात, डोक्यावरती टोपी, खालती धोतर, सदरा, काय रूप आहे. मोठ्या मोठ्या वेशांना, मोठ्या मोठ्या महागड्या कपड्यांना जे लाज वाटेल असं ते धोतर आणि शर्ट सदरा घातल्यानंतर, साधारण धोतर सदरा घातल्यानंतर त्या महागड्या जे कपडे आहेत त्यांच्या समोर ठेवले तर धोतर आणि सदरा हा भारी पडतो आणि हे सगळे कपडे जे दुसऱ्या सेकंडरी मध्ये जातात. असा तिचा महिमा आहे. असे सगळे संस्कार महाराजांचे त्यांच्यावरती आहेत आणि सगळे त्या रूपाने टोपी, सदरा, धोतर घालून इथे आमच्याकडे येतात. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आशा करतो की इथे आलेला प्रत्येक व्यक्ती पुढल्या वैदिक आश्रमाच्या सत्काराच्या कार्यक्रमात आपला तो भारतीय परिवेश घालून इथे येईल, अशी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, विनंती करतो. कोण घालणार धोत्र? मग तुम्ही म्हणायचं आरक्षण आहे, आरक्षण, आरक्षण. आपण स्वतःची सगळ्यांनी लाज सोडायची आणि त्याच्यानंतर लोकांना सांगायचं ते असं करतात, हे कुठवर ठीक आहे, ते अतिशय बरोबर नाही, अशी माझी ही कळकळाची विनंती आहे. ही सत्यता सांगितली, अतिशयोक्ती झाली असेल तर व्यासपीठावरती सगळ्यांना मी काय बोलू, क्षमस्व म्हणजे माफी मागतो. पण ही कळकळ फार पुणे तर पुढे गेली पाहिजे. कोण सांगणार? प्रत्येक जण विचार करतो की हा टाईम नाहीये, तो वेळ नाहीये, तेव्हा सांगा, हेव्हा सांगा, केव्हा वेळ मिळणार. तर तो वेळ मिळाला की जसा प्रसाद हातावर प्रसाद आला की तुरंत घेऊन घ्यावा, तसाच आपल्याला मोका मिळाला किंवा तुरंत सांगून द्यावं, अशा मतातलं मी. तर मी या सगळ्यांना तुम्हाला पहिले तर काही ओघांनी कठोर शब्द बोलले गेले असतील तर सगळ्यांना तुम्हाला पहिले मी क्षमा प्रार्थी आहे, करबद्ध क्षमा प्रार्थी आहे. कारण हिंदू सनातन धर्म टिकवायला फार कष्ट आहे, तर तुमच्या सगळ्यांच्या सहयोगाने हे होऊ शकतं, पण तुम्ही तो निश्चय केला पाहिजे. दुसऱ्यावर हसणं फार सोपं आहे,
पण स्वतः आचरणात आणणं फार कठीण आहे बरं. जे लोक आपल्या आपल्या अंतर्मनात जरा ढुंकून पहा आणि त्यानंतर दुसऱ्यांवरती हसा. म्हणून आपण आपली संस्कृती ठेवलीच पाहिजे. त्याबद्दल मी ही सगळी कळकळ तुमच्याकडे मांडली. सगळे विद्वज्जन आलेले त्यांचे मी पुन्हा आभार मानतो. सगळे श्रोते मंडळी इथे आलेले त्यांचेही आभार मानतो. आणखी आमच्या काही अनेक संस्था आहेत त्या आम्हाला सहयोग करतात आणि सगळ्या विद्वानांचा सत्कार करतात. जास्ती वेळ न घेता मी त्यांनाही आता आमंत्रित करेन. आणि सर्वात शेवट मी आभार गुणेश दादांचे व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला शब्द देऊन ठेवलाय की संदीप जवळपर्यंत विद्वत सत्कार तुमच्या आपल्या सगळ्यांच्या ह्याच्याने होतोय तेव्हापर्यंत मी हे संचालन विद्वत सत्काराचं मी माझ्या हस्ते करेन. आणि तो आत्ता चेन्नईहून फ्लाईट पकडून नुसतं विद्वत सत्कारा करता आला. त्याच्याकरता मी नरगुरु वैदिक आश्रमातर्फे सर्वजणांतर्फे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमचा आभार स्वीकार करावा. आणि स्टँडिंग आमंत्रण की पुढच्या विद्वत सत्कारात पुन्हा असं संचालन करायकरता तो दिवस पूर्ण ठेवायला का की अति व्यस्त असतात ते. यांची व्यस्तता मला माहिती आहे. म्हणून मी त्यांना ही अशी विनंती केली. आणि सर्व जणांनी पूर्ण वादाचे सगळे परिवार भक्त मंडळी जितके आले त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी प्रत्येक वर्षी असा सहयोग आम्हाला द्यावा ही विनंती सर्वांना करतो. आणखी आता मी माझ्या वाणीला विराम देतो. आता बहु न बोलता तव पदा पूजा वंदितो असो कलही केवढा तव पूजा पदा पूजा वंदितो असं म्हणून मी जग माणीला भाग विराम देतो. आणि आपल्या संस्थेचे जे आहेत मी एकेका जणांचे नावं इथे येतोय. त्याच्या संस्थांचे सगळे पदाधिकारी इथे येऊन आणि विद्वज्जनांचा सत्कार करावा ही मी विनंती सर्वांना करतो. मी गुणेश दादांना इथे आमंत्रित करून सगळ्या संस्थांचे ते नावं घेतात. एक एक जण त्या रीतीने यावं. एकदम घाई गडबड करू नका. एक एक जण या कारण गादी आणि चढाईचे मार्ग वगैरे आहेत. एकदम पळापळी हो. श्री सुधीर नागेकर प्रतिवाडीकर आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर सत्यकाम शास्त्री सभापती हे पण दरवर्षी सत्कार करत असतात. त्यांनाही विनंती करतो त्यांनी पण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने सर्व मंडळी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्यकाम अखिलेश शास्त्री